नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगड पूजा कशी करायची, कुठले मंत्र स्तोत्र म्हणायचे, याचं काय महत्त्व आहे, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला सांगणार आहे. तर बघा, पूर्वतयारी करून घेतली आहे. आपल्याला पूजेसाठी ऊस लागणार आहे, हरभरा लागणार आहे, तिळगुळाचे लाडू बनवून घेतलेत. इथे बोर, शेंगा, गव्हाच्या ओंब्या, वाटाण्याच्या शेंगा अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्याला सुगड मिळतात, असे काळ्या कलरमध्ये किंवा लाल कलरमध्ये चालतील. असे आपल्याला 5 सुगड घ्यायचे असतात. पाट मांडून घेतलाय, पाटाखाली रांगोळी काढली आहे, दिवा लावून घेतलाय. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा. आणि मूर्ती नसेल, देवाऱ्यामध्ये असेल तर अशी सुपारी घ्या. आता सुपारीवर मी बाप्पांचा अभिषेक करून घेतलाय. बाप्पांच्या आधी आपण स्थापना करायची. थोड्या खाली अक्षता टाकल्या आणि त्याच्यावर बाप्पांची प्रतीक म्हणून सुपारी ठेवली आहे. सुपारीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायचेत, अष्टगंध अर्पण करायचं आणि फुल अर्पण करायचे, मनोभावे नमस्कार करायचा. आता तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर त्या पण अर्पण करा. काळ्या कलरमध्ये किंवा लाल कलरमध्ये सुगड येतात. तर हे आधी तुम्ही जेव्हा घेऊन येता तेव्हा पाण्यामध्ये भिजत ठेवायचे थोड्या वेळासाठी आणि मग आपण हे वापरायला घ्यायचे. मग उन्हामध्ये थोडे सुकवायचे. आता अशी सुगड पूजा मंदिरामध्ये पण केली जाते आणि आपल्या घरात केली तरी चालते. मंदिरामध्ये आपण हे सगळं साहित्य घेऊन जायचं आणि तिथे सुगड असे भरले जातात. सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू दिलं जातं आणि त्यांना हे वाण म्हणून दिलं जातं. तर बघा, असे खालून वरच्या दिशेने आपल्याला सुगडवर हळदी कुंकवाच्या रेषा उमटवायचेत आणि आतल्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रेषा उमटवायच्या असतात. आता माझ्याकडे कलरच्या आहेत तर त्याच्यावरती हळदी कुंकवाच्या रेषा दिसणार नाही, म्हणून हे तुम्हाला मी दाखवलं. आता एक सुगड घ्यायचं. आता इथे मी तांदळाच्या राशी काढून घेतलेत, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायलंय. आता याच्यामध्ये आपल्याला वाटाण्याची शेंग, ऊस, गाजर, वालाच्या शेंगा, हरभरा, बोर, शेंग आणि गव्हाची अशी ओंबी एक आणि मग तिळगुळाचा लाडू, हे असं आपल्याला प्रत्येक सुगड अशा पद्धतीने छान भरून घ्यायची आहे. तर आपण पूजा केली की थोड्या वेळासाठी ते तसंच ठेवायचं आणि नंतर एक सुगड आपल्या तुळशीमध्ये ठेवायचे. पण आता या दिवशी एकादशी आहे तर आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये. तुळशीला आपल्याला लांबनच हळदी कुंकू व्हायचंय, मनोभावे नमस्कार करायचा आणि एक सुगड हे आपल्याला तुळशीमध्ये व्हायचं आणि एक आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीला व्हायचं आणि बाकीचे सुगड आपण असेच पाटावरती ठेवून द्यायचे. मग बघा, आपण आपल्या जवळपासच्या स्त्रियांना बोलवायचं असतं, त्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि असं एक सुगड किंवा जे आपण आता या सुगडमध्ये भरतोय त्या वस्तू त्यांच्या ओटीमध्ये द्यायच्या असतात. आणि हे देत असताना आपण महिलांना हळदी कुंकू लावायचं, तिळगुळाची वडी किंवा लाडू द्यायचा आणि रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मोजन्मी वौसा असं म्हणून त्यांना हे आता तुमची साडी असेल किंवा ओढणी असेल त्या ओढणी खाली असं झाकायचं आणि ते त्यांच्या ओटीमध्ये द्यायचं असतं. आणि हे देताना आपल्याला मी सांगितलं त्याप्रमाणे आपण म्हणायचं, 5 सवाष्णींना तरी असा हा वौसा द्यावा, कारण याचं जास्त महत्त्व असतं. आपण वाण तर देतोच, म्हणजे आपण जेव्हा हळदी कुंकू करतो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो कुठल्याही एका दिवशी. पण आपण असं हा वौसा किंवा हे वाण हे पण सवाष्ण स्त्रियांना द्यावं. बघा, मी इथे असे छान सुगड भरून घेतले. आता हे कलरचे सुगड आहे त्यामुळं तुम्हाला हळदी कुंकवाच्या रेषा त्याच्यावर दिसणार नाही, पण आपल्याला काळ्या किंवा लाल कलरचे सुगड घ्यायचेत आणि त्याची छान पूजा करायची असते. आता इथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आहे. त्यांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. खाली भरीव चौकोन काढायचा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा, नैवेद्याभोवती 3 वेळेला पाणी फिरवून घ्यायचं. आता सुगडसाठी आपण इथे
तिळगुळाचा नैवेद्य ठेवलाय. तिळगुळाचे लाडू, वडी काही ठेवा. तिथे पण भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्या भोवती 3 वेळा आपल्याला पाणी फिरवून घ्यायचे. हे सगळं साहित्य घेऊन मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये पूजा केली तरी चालेल. तिथे आपल्याला बऱ्याच सवाष्ण स्त्रिया मिळतात. त्यांची आपण हळदी कुंकू लावून ओटी भरायची असते आणि हे वाण म्हणून त्यांना द्यायचं असतं. एका छोट्याशा पंतीमध्ये मी इथे पांढरे तीळ आणि तांदूळ घेतलेत आणि एक कापराची वडी घेतली आहे. हे आपल्याला शेवटी प्रज्वलित करायचं असतं आणि याने आपले सगळे सुगड गणपती बाप्पा या सर्वांना छान ओवाळून घ्यायचे. बघा, अशी छान मनोभावे पूजा करा, कारण अशी ही सुगड पूजा म्हणजेच आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही. त्यामुळे अशी सुगड पूजा प्रत्येकाने करा. आता यासाठी आपण आदल्या दिवशीच म्हणजे आजच आपल्याला बाजारातून सुगड घेऊन यायचे असतात घरी हळदी कुंकू लावून. अशी ही सुगड पूजा झाली की मग आपल्याला हे सुगड संध्याकाळी झाकून ठेवायचे असतात आणि मग दुसऱ्या दिवशी आपण त्याची काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण जे पण वस्तू ठेवल्या होत्या त्या आपण प्रसाद म्हणून घरातले सगळेजण खाऊ शकतो. तर ही पूजा आपल्याला रात्रभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याची उत्तर पूजा करायची. म्हणजे सर्व खणांना गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं, मनोभावे नमस्कार करायचा आणि मग हे साहित्य आपल्याला उचलून घ्यायचे. आता जे खण होते किंवा सुगड होते त्याच्यामध्ये आपण पाणी भरून पक्ष्यांसाठी किंवा झाडांमध्ये कुंडीमध्ये ठेवू शकतो आणि यामध्ये आपण जे साहित्य वापरलं ते सर्व आपण प्रसाद म्हणून खायचे. जी फुलं वापरली ते निर्माल्यामध्ये टाकायचेत आणि तिळगुळ आपण नैवेद्य म्हणून खाऊन घ्यायचेत. तर अशा पद्धतीने आपल्याला मकर संक्रांत हा सण साजरा करायचा आहे. ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.